हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण नवोदयचा स्वाध्याय क्रमांक 9.1 पाहणार आहोत. याच्यातला आपला पहिला प्रश्न आहे, एका फेरीवाल्याने डझनला रुपये 144 या दराने सफरचंद खरेदी केली आणि प्रत्येकी 15 रुपये या दराने ती विकली. ठीक आहे, म्हणजे 144ला एक डझन खरेदी केली आणि विकताना त्याने एक एक विकलं 15 रुपयाला. तर त्याला किती नफा झाला? तर आपण ते करण्याआधी आपण काही हे धडा जो आहे नफा आणि तोट्यावर आधारित आहे. तर नफा तोटा काय असतो ते पाहू. हे 9व्या नंबरचं आपलं प्रकरण चालू आहे. तर नफा म्हणजे काय राहतो? नफा म्हणजे विक्री किंमत वजा खरेदी किंमत किंवा विक्री वजा खरेदी म्हणलं तरी चालते. नफा म्हणजे काय? फक्त विक्री वजा खरेदी हे आपल्याला लक्षात ठेवायचं. हे एक आपल्याला सूत्र लक्षात ठेवायचं. आणि दुसरं तोटाचं पण एक सूत्र लक्षात ठेवा, तोटा. आता नफा आहे त्याच्या उलट तोटा असणार. मग तोट्याचं सूत्र काय असणार? तोटा म्हणजे नुकसान झालं आपलं, हे की नाही? तर नुकसान काय होणार, कसं करणार आपण? मग खरेदी वजा विक्री. खरेदी याचा सूत्र आहे खरेदी वजा विक्री. ठीक आहे. नफा म्हणजे विक्री वजा खरेदी. म्हणजे आपण जे माल विकतो, जेवढ्याला विकला तो वजा खरेदी केलेली किंमत, म्हणजे आपण विकत घेतला तो. आणि तोटा म्हणजे खरेदी केलेली आपण जेवढ्याला त्याच्यापेक्षा विक्रीची किंमत आपल्याला कमी भेटली तर ते. आता इथं जर पाहिलं, एक डझन खरेदी किंमत जी आहे ती 144 आहे. आता विक्री किंमत प्रत्येकी 15 रुपयाला एक विकलं जाणार. तर विक्री किंमत सफरचंदाच्या एका किंमतची हे 15 रुपये प्रति सफरचंद. प्रति म्हणजे एका सफरचंदाची किंमत. तर मग आता एका डझन मध्ये किती राहतात? ओके, एक डझन याची किंमत किती राहते? 144 आहे. तर 12 एका डझन मध्ये 12 हे राहतात सफरचंद. तर एकूण जी विक्री किंमत आहे ती 12 गुणिले 15 करावं लागेल आपल्याला. ठीक आहे, याला आपल्याला कितीनं गुणावं लागेल? 12 12 गुणिले 15. ठीक आहे, आपल्याला विक्री किंमत येईल 12 गुणिले 15. जर आपण केलं तर आपल्याला विक्री किंमत किती येणार? एका याची आहे आपल्याला 15 आणि आपल्याला जो एका डझन मध्ये किती सफरचंद राहतात? 12. तर ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर आपली विक्री किंमत येणार 180. आता आपल्याला नफा झाला का नुकसान? आपल्याला नफा झाला. नफा बरोबर आपला सूत्र काय आहे? नफा बरोबर हे आपला सूत्र आहे विक्री वजा खरेदी. विक्री वजा खरेदी. विक्री केवढ्याला केली आपण? 180 रुपयाला. खरेदी केली 144 रुपयाला. 180 मधून 144 वजा करायचे. 0 मधून 4 जात नाही, याच्यातला एक कमी केला, इथे घेतला. 10 मधून 4 गेले 6 राहिले. 7 मधून 4 गेले 3 राहिले. 1 मधून 1 गेला 0. मग आपली जे नफा झालेला आहे आपल्याला 36 रुपयाचा नफा झालेला आहे. 36 आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये भेटेल. आपला पुढचा प्रश्न आहे, 20 घड्याळे 10,200 रुपयांना विकल्यामुळे 4 घड्याळांच्या खरेदी इतका नफा झाला. तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत आपल्याला काढायची. म्हणजे आपण 20 घड्याळे जर आपण विकले 10,200ला, तर आपल्याला नफा किती झाला? 4 घड्याळ एवढा नफा झाला. नफा दिला नाही, नफा आपल्याला प्रत्येकीची खरेदी किंमत काढायची. ठीक आहे, म्हणजे आपण 20 घड्याळ विकल्यामुळं आपल्याला 4 घड्याळाचा फायदा झाला, हे की नाही? आणि ते मग खरेदी किंमत, याची विक्री किंमत किती 20 घड्याळाची? आपल्याला 10,200 दिलेली. मग ती 24 घड्याळाची खरेदी किंमत असणार. ठीक आहे, 24 घड्याळ आपल्याला केवढ्याला पडणार? खरेदी किंमत आपल्याला 10,200ला पडणार, कारण 4 घड्याळाचा आपल्याला नफा झालेला आहे. मग आता काय करायचं? हे 20 आणि 4 24.
हे 10,000 घड्याळ बरोबर 10,200 ही खरेदी किंमत आहे. खरेदी 24 घड्याळाची आपल्याला 10,200 ला पडले, तर एक घड्याळ आपल्याला केवढ्याला पडेल, खरेदी किंमत केवढी येईल, 10,200 भागिले हे 24 केले. आता काय करायचं, याला आपण भागाकार देऊ 24 ना, याला अर्धे करून घेऊया. याला अर्धे केले तर 12 होतात, याला अर्धे केले तर 51 होतात आणि हे 2 शून्य आहे की नाही. आता डायरेक्ट जर भागाकार देता येत असेल तर द्या, नाही तर आपण असा करता येते 5,100 भागिले 12, 12 चोक 48, उरले 3 शून्य, याला 12 दोन्ही 24, 6, 12 पंचे 7. मग आपला भागाकार किती आला, म्हणजे प्रत्येक घड्याळीची जी किंमत आलेली आहे आपल्याला 125 रुपये आलेली, 425 रुपये आलेली, जी की पर्याय क्रमांक आपल्याला सी मध्ये भेटून जाईल. आता हा प्रश्न आहे जो की आपण पहिला प्रश्न केला त्याचप्रमाणे आहे. एक माणूस 20 रुपये डझनना पेन्सिल खरेदी करतो व 2 रुपये प्रमाणात तो काय करतो, तो विकतो, तर त्याला किती नफा झालेला. तर 20 रुपये डझन खरेदी करतो, एका डझनला किती राहतात, एका डझन मध्ये 12 राहतात, 2 प्रमाणे विकतो, ठीक आहे. एका डझन मध्ये 12 पेन्सिल राहतात, तर विक्री किंमत आपल्याला काढतो. विक्री किंमत जर आपण काढली तर विक्री तर 12 गुणिले 2 येईल, 2 रुपयाला विकतो. मग आपल्याला विक्री किंमत किती झाली, 24. खरेदी किंमत किती झाली, त्याला खरेदी त्याला एक डझन केवढ्याला पडले, 20 रुपयाला, तर मग त्याला नफा झालेला आहे. नफा किती झाला, नफा बरोबर विक्री वजा खरेदी. जे 24 ला त्याने विकले आणि 20 रुपयालाच खरेदी केले, 24 ला विकले, 20 ला खरेदी केले, 24 मधून 20 गेले 4 रुपये, म्हणजे आपल्याला 4 रुपये तर नफा झालेला आहे, जो की पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्याला भेटून जाईल. अतिशय सोपा आहे. पहा, एका माणसानं 20 रुपयाला खरेदी केल्या एक डझन आणि 2 रुपयाने विकल्या, म्हणजे 12 पेन्सिल होत्या, त्याचा जो 12 पेन्सिलचे किती रुपये होतील, त्याचा जो 12 गुणिले 24 रुपयाला खरेदी विकल्या आणि 20 रुपयानं त्यांना 20 रुपयालाच त्याला पडल्या होत्या, त्याला घेतल्या होत्या त्यांना, म्हणजे 4 रुपये नफा झालेला. परीक्षेमध्ये डायरेक्ट उत्तर करायचे राहतात. असे सोपे प्रश्न जास्त वेळ नाही टाकायचा राहतो आपल्याला, म्हणजे आपले उत्तर सहज येतील. पुढचा प्रश्न आहे, एक वस्तू 500 रुपयाला विकली आणि तोटा झाला. जर ही वस्तू 700 रुपयाला विकली असती तर या तोट्याच्या तिप्पट नफा दुकानदाराला झाला असता, तर त्याला वस्तूची खरेदी किंमत किती आहे. पहा, त्याने 500 रुपयाला विकली आणि एकदा 700 रुपयाला विकली. जेव्हा 500 रुपयाला विकली तेव्हा त्याला तोटा झाला आणि 700 रुपयाला विकली तर ह्या तोट्याच्या तिप्पट हा नफा झाला. आणि आपल्याला आता ही काढताना आपण काय करू, पर्यायावरूनच आपण हे उत्तर काढण्याचा प्रयत्न करू, कारण आपल्याला सगळे सूत्र वगैरे लिहून करण्यापेक्षा पर्यायावरून काही प्रश्न सोपे जातात. तर आपण समजा की आपण खरेदी किंमत एवढ्याला केली, 525 ला खरेदी केली, विकली 500 रुपयाला, आपल्याला किती झालेला तोटा, 25. आणि मग 700 रुपयाला जर आपण विकली, समजा खरेदी किंमत पहा, हा तोट्याचा फॉर्म्युला आहे, तोटा बरोबर खरेदी वजा विक्री, आणि नफ्याचा सूत्र आहे, नफा बरोबर विक्री वजा खरेदी. बघा, विक्री 500 ला आहे, इथं विक्री 700 ला, खरेदी केवढ्याला आहे, 525 ला, आपण असं समजून घेतलं. तर इथं आपल्याला नफा किती होतो, 175. इथं किती नफा होतो, तोटा होतो, इथं तोटा होतो 25. हे काय म्हणतो, तिप्पट नफा झाला का, नाही. हे याच्या तिप्पट आहे का, नाही. हे याच्या 7 पटीने आहे. याच्या तिप्पट म्हणजे आपल्याला इथं 25 झाले असते तर इथं 75 यायला पाहिजे होते, म्हणजे आपला पर्यायाचं ए उत्तर नाही आहे. मग आपण बी पर्यायामध्ये पाहू. जर आपण विक्री आपण केवढ्याला केली, 550. इथं विक्री केवढ्याला केली, 500 केवढ्याला केली, इथं 500 ला केली आणि इथं 700 ला केली. आता आपल्याला खरेदी किंमत, आपण जर खरेदी किंमत तोटा जर पाहिजे,
खरेदी किंमत आपण 550 घेतली, खरेदी इथं घेतली 550. ठीक आहे. तोट्यामध्ये आपल्याला तोट्यामध्ये खरेदी आधी घ्यायची राहते वजा विक्री करायची राहते. तर हे विक्री आपल्याला आलेली हे तोटा झालेला आहे आपला 50 इथं तोटा. आणि इथं तोटा किती झालेला आहे, तोटा झालेला नफा झालेला सॉरी इथं नफा झालेला आहे 150. आता हा तोटा ह्या नफ्यात हा नफा आहे तर तोट्याच्या तिप्पट आहे का? हो. याच्या 1 पट 50, 2 पट 100, 3 पट 150 म्हणजे आपलं पर्याय क्रमांक बी चं उत्तर बरोबर आहे. त्याच्यामुळे उत्तर याचं लिहायचं पर्याय क्रमांक बी. प्रश्न आहे, एका माणसाने नगाला 4 या दराने 120 आंबे खरेदी केले. 20 आंबे सडलेले होते, 20 आंबे त्याचे सडले. त्याने बाकीचे आंबे 48 ला 10 आंबे ह्या दराने विकले, तर त्याला नफा किंवा तोटा किती झाला? आता इथं खरेदी किंमत किती आहे त्याची 120 गुणिले 4. खरेदी किती येणार? खरेदी त्याने 120 आंबे खरेदी केले आणि 4 रुपये प्रमाणे. मग 120 गुणिले 4 जर केला आपण खरेदी आपल्याला ही 480 रुपये आपल्याला खरेदी किंमत पडलेली आहे. आपण 120 आंबे खरेदी केले, एक आंबा 4 रुपयाला आहे तर एवढं. आता 120 पैकी आपल्याला खराब निघाले, खराब आंबे किंवा सडलेले आंबे किती निघाले? 20. मग आता उरलेले आंबे किती? उरलेले आंबे किती? 120 आंबे होते आपल्याजवळ, त्याच्यातले 20 खराब निघाले, म्हणजे आपल्याजवळ आता उरले किती आंबे? 120 मधले 20 आपले सडलेले निघाले, मग आपल्याजवळ 100च आंबे आहेत. आता इथं जर पाहिलं 10 आंबे त्याने विकले 48 रुपयाला, 10 आंबे विकले 48 रुपयाला, तर मग 100 आंबे केवढ्याला विकेल? 10 आंबे 48 रुपयाला, तर 100 आंब्याची किंमत किती? हे की नाही, 10 आंबे त्यानं 48 ला विकले, 100 आंबे केवढ्याला विकले असेल? तर आपण ती विक्री किंमत 10 गुणिले विक्री गुणिले 10 बरोबर 48 गुणिले ह्या दोघांचा गुणाकार करायचा, ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि हा तिरका गुणाकार करायचा. ह्या दोघांचा आधी करा किंवा ह्या दोघांचा करा. ह्या दोघांचा आधी केला मी, त्याच्यानंतर ह्या दोघांचा घेतला. आता काय करायचे, हे गुणाकाराचे इकडे भागाकारला न्यायचे. ठीक आहे. विक्री आपली किंमत येऊन जाते 48 गुणिले 100 भागिले 10. हे एक शून्य गेलं, हे एक शून्य गेलं. 48 गुणिले 10 किती येणार? 480. आता त्यानं विकलं केवढ्याला? 480ला. खरेदी केवढ्याला केली? 480. इथं नफा काहीच होईना त्याला आहे ना, खरेदी पण तेवढीच आली, खरेदी पण किंमत आपल्याला 480 आली आणि विक्री पण किंमत किती आपल्याला आली? विक्री किंमत 480 रुपये येते आपल्याला. दोन्ही काय यायला? सेमच यायला. खरेदी किंमत पण तेवढीच आली, विक्री किंमत पण तेवढीच आली. त्याच्यामुळे आपल्याला ना नफा झाला ना तोटा झाला आपला ह्या व्यवहारामध्ये. 20 आंबे सडले निघाल्यामुळे आपल्याला ह्या व्यवहारामध्ये काही नफा किंवा तोटा झालेला नाहीये. इथं रहीमने 65,500 घेतलेली गाडी 11,1500 रुपये तोट्याने विकून टाकली, तर त्याने ती गाडी किती रुपयांना विकली? आता इथं पहा, खरेदी किंमत आपल्याला दिलेली, खरेदी पहिलं आपण मांडून घेऊ काय काय. खरेदी किंमत आहे 65,500 म्हणजे 65,500, 11,1500 आणि ह्याला तोटा झाला 11,1500 म्हणजे 11,250. आता हे लिहिता आलं पाहिजे. तर त्याला ती गाडी किती रुपयाला विकली? तर विक्री किंमत आपल्याला काढायची. विक्री किंमत काय काढायची? आपल्याला माहिती आहे तोट्याचं सूत्र काय? तोटा बरोबर खरेदी वजा विक्री, हे त्याचं सूत्र आहे तोट्याचं. आता याच्यात किमती ठेवू. खरेदी किती आहे इथं? 65,500. विक्री किती आहे? विक्री केवढ्याला केली त्यांना माहिती नाही, आपण विक्रीच्या जागी विक्री घेऊ. तोटा किती झालेला आहे त्याचा? 11,250. मग काय करू आपण, हे वजाचं इकडे नेऊत आणि याला वजाचं, याला बेरीजचं आपण इकडे वजा करू. हे वजा बाकीचे इकडे विक्री
अधिक मध्ये आणि हे इकडचं जे अधिकचं आहे ते इकडे जाऊन वजाबाकी होईल. आता याची वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर येऊन जाईल 65,500 वजा 11,250. जात नाही याच्यातला कमी केला 0 5 2 4 5 ते 54,250 ला त्याने काय केली विक्री किंमत आपल्याला आली. 54,250 आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये उत्तर भेटून जाईल. आपला पुढचा प्रश्न आहे, एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किंमतीच्या दुप्पट आहे तर नफा किती झाला. तर काय म्हणलं, विक्री किंमत समजा आपण खरेदी किंमत आपण 100 ठेवूत आपण. मग विक्री किंमत काय घेतलं, एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किंमतीच्या दुप्पट आहे. मग विक्री किंमत काय येणार, विक्री हे 100 आहे त्याच्या दुप्पट किती येणार 200 येणार. मग आपल्याला नफा विचारला, ठीक आहे आपण गृहीत धरलं 100 रुपये तर विक्री किती येणार 200. तर नफ्याचं सूत्र आपण लिहिले तर नफा बरोबर विक्री वजा खरेदी. विक्री 200 रुपयाला विकलं, 100 रुपये खरेदी केली तर आपला नफा किती झाला 100. मग आपल्याला हा 100 कशा एवढा आहे, खरेदी किमती एवढाच आलेला आहे. ठीक आहे, मग आपण जर इथं पाहिलं पर्यायामध्ये खरेदी किमतीच्या दुप्पट विक्री किमती एवढा आहे का नाही आहे. खरेदी किमतीच्या दुप्पट आहे का, खरेदी किंमत 100 ला आहे तर त्याच्या दुप्पट नफा आहे का नाही आहे. आपल्याला नफा विचारला. खरेदी किमतीच्या निम्मा आहे का, निम्मा म्हणजे याच्या अर्धा नाही. खरेदी किमती एवढाच आहे म्हणजे खरेदी किंमत जेवढ्याला केली तेवढेच आपल्याला नफा झालेला आहे. नफा विचारलेला होता तो पर्याय क्रमांक डी मध्ये. ठीक आहे, अशा प्रकारे हा सर्व संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.